ठाणे शहरामध्ये दोन मित्र काल पुन्हा एकदा सार्वजनिक मंचावर एकत्र आले। हे दोन मित्र होते आमदार जितेंद्र आव्हाड आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक। मैत्रीमध्ये वितुष्ट आल्याने 15 ते 16 वर्षांपूर्वी एकमेकांपासून दुरावलेले राज्याचे विद्यमान मंत्री श्री प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे दोन्ही मित्र उपवन फेस्टिवलच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आल्याचं दिसून आलं। या दोघांनीही व्यासपीठावरून जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांचं तोंड भरून कौतुक केलं। त्याचबरोबर तुझं काम असंच प्रगतीपथावर राहो, सगळ्यांपेक्षा वेगळ्या कामाने चमकावे, कोणत्याही वादात पडू नकोस, तू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं सरळ मार्ग करून ठेव की सर्व काही व्यवस्थित होईल, अशा प्रकारचे मित्रत्वाचे सल्ले आव्हाड यांनी सरनाईक यांना दिले। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपवन येथे संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन केलं आहे। गेल्या 11 वर्षांपासून होत असलेल्या या फेस्टिवलसाठी जितेंद्र आव्हाड यांनी काल या फेस्टिवलला भेट दिली। या निमित्ताने मैत्रीत वितुष्ट आल्याने 15 ते 16 वर्षांपूर्वी एकमेकांपासून दुरावलेले हे दोनही मित्र एकत्र आले। मी आणि जितेंद्र असे आम्ही दोघे लहानपणापासूनचे मित्र आहोत। विद्यार्थी संघटनेपासून एकत्र काम केलं। जितेंद्र आव्हाड माजी मंत्री आहे आणि मी आजी मंत्री आहे। भविष्यात जे आजी मंत्री होत अशी अपेक्षा करतो, अशा शुभेच्छा सरनाईक यांनी दिल्या। तर आव्हाड यांनीही सरनाईक यांचं कौतुक करत त्यांना मित्रत्वाचा सल्ला दिला। गेले 35 वर्ष मी आणि सरनाईक एकत्र आहोत। कधी लांब गेलो, कधी जवळ आलो। लांब मात्र एकदाच गेलो, पण जवळ मात्र कायम राहिलो। याचं कारण म्हणजे आमची माऊली प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परीक्षा सरनाईक आहेत। सरनाईक आणि माझं संभाषण दररोज सकाळी 7 ते 7:30 या वेळेत होत आहे। सरनाईक हे खूप संघर्ष करून मोठे झाले आहेत। कष्टाने जेव्हा यश मिळतं त्यावेळेस यशाची किंमत वेगळी असते, असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं। मला खात्री आहे आणि तुझ्याकडनं करून घेण्याचा विरोधी पक्षातला तू आमदार बसलेलाच आहे, त्याच्यामुळे तुझं काम असंच प्रगती पथावर राहू। इतर सगळ्यांच्या पेक्षा तू एक वेगळ्या गोष्टींनी चमकावं एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। नाहीतर आजकाल लोक चमकत आहेत, वेगवेगळे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत, काही जणांच्या ऑर्डर्सला स्टे ऑर्डर मिळत आहेत, त्याच्यात तू काय लपड्यात जाऊ नको। तू आणि देवेंद्र फडणवीस असा मार्ग स्ट्रेट करून ठेव, सगळं व्यवस्थित होईल। विश यू ऑल द बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।